नमस्कार, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मी माझ्या आचरा अशा सुंदर अशा गावी आहे। हा बघा पाठी आमचा बंगला आहे, प्रभू स्मरण। तर मी आता आचऱ्यामध्ये आहे आणि आज आहे रामनवमी। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज रामनवमी निमित्त आचऱ्यामध्ये मोठा उत्सव असतो। इनामदार श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे त्या मंदिरामध्ये रामनवमी वर्षानुवर्ष साजरी होते। ती रामनवमी कशा स्वरूपात असणार आहे, राम जन्मोत्सव असणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असतो। जवळजवळ 1 टन तांदळाचा भात केला जातो, 250 ते 300 किलो बटाट्याची भाजी असते आणि जो गोड पदार्थ म्हणतात शिरा, तो शिरा पण जवळजवळ 250 ते 300 किलो असतो। म्हणजे विचार करा, ह्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ती जी क्वांटिटी आहे म्हणजे तेवढ्या प्रमाणात महाप्रसाद बनतो। म्हणजे आजूबाजूच्या आचरा पंचक्रोशी आणि आजूबाजूची सर्व भाविक त्या महाप्रसादाचा लाभ घ्यायला येणार आहे। तर तोच आज आपण बघणार आहे। तर मंदिराच्या जवळच जत्रा असते, तर ती जत्रा सुद्धा आपण अनुभवणार आहे आणि अशा प्रकारे हा सोहळा असणार आहे। महासोहळा आचरा आणि रामनवमी हे एक वेगळंच समीकरण आहे। ह्याच्या आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही गावपळण बघितली असेल, त्याच्यानंतर 40 वर्षानंतर श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कुणकेश्वर यांची भेट, तो महासोहळा अनुभवला असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याचप्रकारे त्या 2 व्हिडिओंना जशी तुम्ही साथ दिला, तसा आज ही जी रामनवमीची व्हिडिओ आहे, आचऱ्यामधील श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे आणि रामनवमी हे जे समीकरण आहे ते आज आपण अनुभवणार आहे। तर जास्त वेळ न घेता आता आपण जाऊया श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये। आता आपण श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे देवस्थानाच्या जवळ पोहोचलो आहे। तिथलं हे एक मंदिर श्रीदेव गांगेश्वर मंदिर, जुन्या काळातलं सुंदर असं कौलाचं मंदिर। आता समोरचं एक मंदिर बघून आपण श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये जाऊया। इथे एक कौलारू मंदिर आहे, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे श्रीदेवी पावणाई मंदिर। आणि ह्या बाजूला आपलं श्रीदेव रामेश्वर मंदिर। तर बघा, मंदिरामध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे आतमध्ये स्टॉल सुद्धा आहेत।
गोविंदा संघ एक गात चालला राम जन्मला ग सखे राम जन्मला बघा मंदिराच्या बाजूलाच जत्रा भरली आहे. हे बघा आपण जे घावणे करतो आंबोळ्या घावणे त्याचे भिडे आहेत. कसा आहे भिडा? कसा आहे कसा आहे? हे 450. बघा 450 350 आहे. कोयता कसा? 300. आणि ही खवणी खवणी ज्याच्यामध्ये आपण खोबरं किसतो कमी करणार ताई. असे बऱ्याच प्रकार आहेत. कढई वगैरे आहेत. हे भिड्याची कढई आहे. त्यासाठी खेळण्याचे स्टॉल आहेत. आता आपण मळ्यात आलोय आणि ह्या बाजूला सर्व स्टॉल्स आहेत जत्रेतले. आणि जे मी सकाळी सांगितलं तुम्हाला जेवणाची क्वांटिटी कोणत्या प्रमाणात किती प्रमाणात असते. आता तुम्ही पाळणा चालू असताना म्हणजे ज्या वेळेला रामाचा जन्म झाला त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल रयत किती होती. आचरा पंचक्रोशी मधून प्रचंड प्रमाणात भाविक भक्तगण आले होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. तर आता आपण लाईनीत जाऊया. बघा या बाजूला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवणाची लाईन आहे सेपरेट डायरेक्ट आणि बाकीच्यांसाठी. बघा डाळ भात भाजी लोणचं आणि शिरा. अशा पद्धतीने भारतीय पैठण असते. तुमची सभागृती वाट पाहते हात बाहेरच्या बाजूला घालले.